सजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव ते तिची जाणवा. अशा आपल्या अभंगातून ज्यांनी छत्रपती शिवरायांचे वर्णन केले असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज. ज्या मातेने या मातीत या मातीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांसारखा पुत्र घडवला असे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. ज्या पुत्राने या मातीचे उदर फेडण्यासाठी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केले असे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छावाने हे स्वराज्य आपल्या खांद्यावर जल्ल पेल्ल पुढे नेलं आणि वेळ प्रसंगी आपले प्राण गमवले पण आपला स्वाभिमान गमवला नाही असे छत्रपती संभाजी महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र कसले. एवढा अनंतकाळ विपरीत गेला. या शब्दात विद्येचे महत्व प्रत्येकाच्या घराघरापर्यंत, प्रत्येकाच्या चुलीचुलीपर्यंत आणि प्रत्येकाच्या मुलीमुलीपर्यंत पोहोचवणारे क्रांतीसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले. मला या देशाची राजघटना लिहिताना जास्त त्रास झाला नाही, कारण माझ्यासोबत छत्रपती शिवरायांचे ज्ञान प्रविष्ट राज्य होते असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज व इतर ज्या महापुरुषांनी, महान स्त्रियांनी या मातीला, या महाराष्ट्राला आणि या देशाला घडवण्यासाठी आपले योगदान दिले त्या सर्व महापुरुषांना आपण टाळ्यांच्या गजरात अभिवादन करूया. छत्रपती शिवाजी महाराजांची आज आपण 396वी जयंती साजरी करत आहोत. तर इथे उपस्थित सर्व मान्यवरांचा मी स्वागत करतो व मी भार्गव योगेश पाटील मला इथे बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो. जयंती सर्वांच्याच साजरी होतात का हो? तुमची आमची पण साजरी होईल का? इंग्रजीत आपण त्याला बर्थडे म्हणतो. तर एखादी व्यक्ती जन्माला आल्यापर्यंत आपण त्याचा बर्थडे साजरा करतो, पण ती व्यक्ती मेल्यानंतर आपण ते बंद करतो. मग असं काय होतं छत्रपती शिवरायांमध्ये की आज 396 वर्षानंतर देखील आपण त्यांची जयंती साजरी करतात. काहीतरी असेल ना त्यांच्यामध्ये, त्यामुळे आपण त्यांची जयंती साजरी करत का? फक्त एखाद्या जहागीरदाराच्या घरात जन्म झाला म्हणून त्यांच्या नावाचा एवढा लोकप्रिय झाला नाही. तसं नाही, तर त्यांच्या अंगी असणाऱ्या काही गुणांमुळे आपण त्यांची जयंती साजरी करतात. व माझ्या आजच्या भाषणाचा विषय देखील महाराजांचे अंगभूत गुण असा आहे. छत्रपती शिवाजी महाराज असंख्य गुणाचे भंडार होते. त्यातील गुण मी आज आपणास सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, गोरगरिबांचे राजे होते, शेतकऱ्यांचे राजे होते. रयते पोटास लावणे हा महाराजांचा एक महत्त्वाचा उद्देश होता. माझ्या स्वराज्यातील प्रत्येक नागरिकाच्या हातात काम असावं असे दृष्टिकोन महाराजांकडे होता. पोटाची खडगी भरलेली राहिली तर पाचशे जणांना ताट राहतो असे दृष्टिकोन महाराजांकडे होता. त्यामुळे पहिले महाराजांनी रयतेची पोटं भरले व त्यामुळे गरीब जनता महाराजांची पाठीशी उभी राहिली व त्यामुळे गरीब जनता महाराजांच्या पाठीशी उभी राहिली व त्यामुळे उभी राहिली. रयतेस पोटास लावणे हा महाराजांचा एक विशेष गुण. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हणून देखील ओळखतात. त्या काळी जहाजे इंग्रजांकडून विकत घ्यावा लागायच्या. तोफा डच लोकांकडून आणि दारुगोळा हा पोर्तुगीज लोकांकडून विकत घ्यावा लागायचा. महाराजांनी विचार केले, हे देत आहे तो पण ठीक, पण त्यांनी देणंच बंद केलं तर? त्यामुळे महाराजांनी स्वराज्यातच जहाज निर्मितीचे कार्य सुरू केले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण त्या काळातील सर्वात जलद गतीचे जहाज महाराजांनी स्वराज्यातच निर्माण केले आणि हे जहाज स्वतः इंग्रज महाराजांकडून पत्र लिहून मागतात. त्यामुळे महाराजांनी इतर कारखाने सुरू केले. सांगायचा उद्देश हाच की महाराजांनी रोजगार निर्मिती तर केलीच व त्याचबरोबर स्वदेशीचे धोरण त्या काळी महाराजांनी राबवले. हा महाराजांचा एक विशेष गुण. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांच्या जवळपास सर्व लढाया या रात्रीच्या असायच्या आणि त्यातही जास्त काही अमावस्येच्या रात्रीच्या असायचा. मुहूर्त बघा, वेळ बघा, तारीख बघा ही संकल्पना महाराजांच्या डोक्यात न होती. याच नीतीमुळे आपल्या सैन्यांचं कमीत कमी नुकसान व्हायचं आणि समोरच्या जमातीत जास्तीत जास्त नुकसान व्हायचं. यालाच आपण गनिमी कावा असे देखील म्हणतो.
याच युद्धीने प्रेरित होऊन व्हिएतनाम सारख्या छोट्या देशाने अमेरिका सारख्या मोठ्या देशाला पराभूत केले. व्हिएतनामचे राष्ट्रपती म्हणतात कर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशामध्ये जन्माला असते तर आमच्या देशाने संपूर्ण जगावर राज्य केले असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे शिवकालीन पाणी पुरवठा योजना. कितीही दुष्काळ असो पण रायगडावरील पाणी कधीही संपायचं नाही व त्यामुळे स्वराज्यात कधीही कोणी आत्महत्या केल्याचं आपल्याला वाचायला मिळणार नाही. महाराजांबद्दल बोलणं झालं तर वेळ कमी पडेल, शब्द कमी पडतील व माझं ज्ञान आणि वाचन तर नक्कीच कमी पडेल. त्यामुळे मी माझ्या भाषणाला विराम देतो व मला शिवजयंती निमित्त मला इथे बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे एकदा पुन्हा आभार व्यक्त करतो. व जाता जाता मी एवढंच म्हणेन, जो 65 किलोची तलवार ओघवतो त्याचं नाव यसाजी, जो 2000 सैन्यांशी एकटाच झुंजतो त्याचं नाव बाजी, जो हात तुटला तरी शत्रूची लढत राहतो त्याचं नाव तानाजी, जो 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी, जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव संताजी, आणि जो ढाणा वागायला सामोरे जातो आणि उभा पडतो त्यांचं नाव छत्रपती संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेतात आणि स्वराज्याचे तोरण बांधतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा, बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा, बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा. जय जिजाऊ जय शिवबा.